अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन। भारतीय राज्यघटनेचे विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जीवन समर्पित यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। या ठिकाणी ग्रंथ पठणाला सुरुवात करतो। तर कालच्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं की नागसेन भंतेजींचे पाटलीपुत्रामध्ये प्रयाग आणि त्यानंतर त्यांना पाटलीपुत्रामध्ये जे काही काल जो मिळाला, जो व्यापारी मिळाला होता, त्या व्यापाऱ्याला मिळून त्यांना खूप चांगल्या प्रकारचं त्या व्यापाऱ्याला वाटलं आणि त्यांनी पण सुद्धा नागसेन भंतेजीला दान दिलं आणि त्या ठिकाणी ते कृपया करून त्या ठिकाणून त्यांचा निरोप घेऊन ते निघाले। तर आजचा आपलं 13वं प्रकरण आहे नागसेनाचे अरहंत पद, त्यांचा लाभ, अरहंत पदाचा लाभ। नागसेनाने महास्तवीर ब्रह्मरक्षितांच्या मार्गदर्शनाखाली त्रिपिटकाचा सुद्धा अभ्यास सुरू केला। नागसेन भंतेजींना अभिधम्माचा अभ्यास होता, त्यानंतर त्यांनी त्रिपिटकाचा सुद्धा अभ्यास कोणाच्या हस्ते चालू केला? भिक्खू धम्मरक्षित यांच्या हस्ते चालू केला। त्रिपिटकाचा अभ्यास सुरू केला। त्रिपिटक म्हणजे भगवान बुद्धांचा पवित्र ज्ञान उपदेशांचा 3 भागात केलेला संग्रह आहे। म्हणजे आता आपण सांगितलं अभिधम्म पिटकामध्ये पण सुद्धा अलग अलग प्रकारचे भाग आहे। मग या ठिकाणी तसाच हा एक त्रिपिटक होता। या त्रिपिटकामध्ये पण सुद्धा अनेक प्रकारचे 3 प्रकारमध्ये विश्लेषण केलं होतं। 3 प्रकारचे याच्यामध्ये सुद्धा भाग केले गेले होते। संग्रह नागसेनाने पहिल्याच उजळणीत 3 महिन्याच्या आतच संपूर्ण त्रिपिटक मुखपाठ केले। पण त्यांना किती अथांग सागर। इथं माणसाचं एक पुस्तक, एक पान पाठांतर व्हायला कितीतरी दिवस लागतात, पण नागसेन भंतेजींना ते एवढं मोठं त्रिपिटक पुस्तक म्हणजे तो ग्रंथ, त्याच्यामध्ये पण सुद्धा अलग प्रकारचे अनेक प्रकारचे भागाचे विश्लेषण केलेले पुस्तक म्हणजे त्रिपिटक त्यांनी मुखपाठ केलं। किती महिन्यामध्ये? 3 महिन्याच्या आतमध्ये त्यांनी लगेच ते पाठांतर केलं, मुखपाठ केलं। 3 महिन्याच्या आतामध्ये त्याचा खोल अर्थाने परिशील केले, म्हणजे त्या त्रिपिटकाचा ग्रंथाचा अभ्यास केला, त्याचं चिंतन केलं, त्याचं मनन केलं आणि ते आपल्या आचरणात सुद्धा त्यांनी उतरवलं। नागसेन आता त्रिपिटक आचार्य झाला, म्हणजे त्रिपिटक ग्रंथाचा अभ्यास केला, त्रिपिटक त्यांनी वाचलं, नियमात आणलं, शिलात आणलं, आचरणात आणलं, म्हणून आता त्यांना काय नाव पडलं की नागसेन भंते त्रिपिटक आचार्य झाले। परंतु अजून महत्वपूर्ण शिखर त्या गाठायचे होते, अजून काही भरपूर त्यांना ज्ञान घेण्याचे बाकी होते। ज्ञान देवतेच्या मंदिरात त्याला प्रवेश मिळाला, परंतु मुख्य देवता दूरच होती। ज्यांना ज्ञान देवता म्हणतात त्या ज्ञान देवतेच्या मंदिरात त्यांना प्रवेश तर मिळाला, परंतु मुख्य जे असते त्यामधलं मुख्य जे देवता असते ते त्यांच्यापासून दूरच होते। तेव्हा आयुष्यमान धर्मरक्षित त्यास म्हणाले नागसेन गवळी गाई पाळणारा धनी खरा, परंतु त्याचे दूध दूरचेच खातात। काय म्हणतात? धर्मरक्षित भंतेजी त्यांना काय सांगतात की बा नागसेना गवळी गाई पाळणारा असतो, पण धनी त्याचे दूध खातात। म्हणजे हा चारणारा दिवसभर गाई म्हशी ढोरं चारून आणतो, पण जो सत्यवान मालक असतो तो त्याचे दही दूध खातो। तुला मिळणार नाही, ते त्यांनाच मिळणार। तत्वज्ञ तू श्रमण असून खऱ्या श्रमण तत्वाचा लाभ अजून केलेला नाही, तेव्हा त्रिपिटक आचार्य होऊन न काय उपयोग? काय म्हणतात ते की सतत तू श्रमण आहे, आणखी तू खऱ्या श्रमण तत्वज्ञानाचा अभ्यास आणखी केला नाही। तू आता हे कसा काय म्हणजे श्रमण त्रिपिटक आचार्य तुझं होऊन काय फायदा, काय उपयोग त्याचा? हे वचन ऐकून नागसेन लज्जित झाला व म्हणाला, भंते पुरे करा, त्यासाठी मी आपणास अधिक बोलास संधी देणार नाही। म्हणजे ते तेवढं ऐकून म्हणजे त्रिपिटक आचार्य असल्याच्या नंतरही सुद्धा
आपल्याला एवढं मोठं लज्जित व्हावं लागलं, परंतु म्हणते पुढे करा, त्यासाठी मी आपणास काय करावं, काय संधीचा लाभ तुम्हाला देणार नाही देणार. आयुष्यमान धर्मरक्षिताचे बोलणे त्या चांगलेच लागले होते. त्यांच्या मनाला मोठ्या प्रमाणात त्या बोलण्याचा प्रभाव पडला, त्यांना चांगलंच त्या प्रकारे लाभलं. त्यामुळे अरहंतपद मिळण्यासाठी मानाचा ठाम निश्चय केला. त्या ठिकाणी पहा भगवान काय म्हणतात, 4 आर्य सत्यामध्ये भगवान सपासपा सांगतात की बा या जीवनामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, त्याचं निवारण आहे आणि त्याचा मार्ग आहे. त्याचा मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. म्हणजे भगवान म्हणतात याच्यामध्ये साध्या सिंपल उदाहरणामध्ये की बा या जगात कोणतीही गोष्ट जर घडत असेल किंवा घडायची असेल तर त्या दुःखाला कारण पाहिजे. कारणास्तव बिना कारणास्तव कोणतीही गोष्ट या जगामध्ये घडू शकत नाही. म्हणून नागसेन भंतीजीला धम्मरक्षित भंतीजीचं थांबणं म्हणजे जे काही त्यांनी ते म्हणजे बोलले, त्यांना जे सांगितलं मग ते त्यांना लागल्याच्या नंतर काही वाईट शब्द त्यांना बोलले, तो वाईट शब्द नागसेन भंतीजींच्या मनामध्ये खूप ठाम झाला. किंवा त्रिपिटक आचार्य असून सुद्धा मला लज्जित व्हायला लागलं. मग समजदार होते ते, त्यांना म्हणून समजलं. आता आयुष्यमानाने त्यांनी काय केलं किंवा जिथपर्यंत मला अनंतपद प्राप्त नाही तिथपर्यंत मी माझा प्रयत्न तत्पर सुरू राहू देणार आहो, तिथपर्यंत माझा संकल्प मी सोडणार नाही. जसा बुद्धांनी कसा केला की बा माझं आता शरीर जरी झिंजलं, नष्ट जरी झालं, काही जरी झालं तरी मी या आसन सोडणार नाही. तसा मग त्यांचाही सुद्धा एक दृढ निश्चय झाला की मी पण अनंत पद प्राप्त मिळण्याशिवाय मी या ठिकाणून मी माझा दृढ निश्चय केला. आणि त्याच रात्री नागसेनात अनंत पदाचा लाभ झाला. पा हे कोणामुळे, साधुकार द्या, साधू साधू साधू. काय झालं हे कोणामुळे, म्हणते धम्मरक्षित मुळे. त्यांनी जर त्यांना म्हणजे सांगितलं नसतं, बोलले नसते किंवा लज्जित केलं नसतं, नागसेनाचा जो अभ्यास होता, नागसेनाचा जो अभ्यास होता तो अभ्यास तिथंच राहिला असता. पण त्यांना काय झालं, अरहंत पदाचा पण सुद्धा लाभ झाला. म्हणून याच्यावर नागसेन भंतेजीचं खूप मोठं त्यांनी संधी दिली. म्हणून त्यांना त्याच रात्रीला अरहंत पदाचा लाभ पण सुद्धा झाला. त्याचबरोबर अनंतांना लाभणारी प्रतिसविंद ज्ञान शक्ती त्यांना प्राप्त झाली. म्हणजे की बा अनंताला जी काही प्रतिसंधी प्राप्त होते त्या शक्तीने ते पण सुद्धा त्यांना प्राप्त झाली. म्हणजे एकच एक त्यांना पायरी चढत ते संपूर्ण ज्ञान त्यांना छोट करत संपूर्ण ज्ञान त्यांना प्राप्त होऊन जात होतं. म्हणून म्हणजे इंद्रिय दमन नैसर्गिकरित्या निर्णय करण्याचे सामर्थ्य आणि अचूक तत्काळ विवारा करण्याचे सामर्थ्य लाभले. म्हणजे याची इंद्रिय दमन करण्याची जे काही संधी आहे, नैसर्गिकरण, इंद्रिय दमन म्हणजे नैसर्गिकरण करण्याचा निर्णय त्यांच्या मनामध्ये सामर्थ्य झाला आणि अचूक तत्काळ झाला. विवरा करण्याचे सामर्थ्य लाभले. याचप्रमाणे नागसेनात अरहंत पद गाठत असताना पृथ्वी कंपायन झाली. किंवा एवढ्या लवकर कोणी अरहंत पदाला प्राप्त कसा होऊ शकतो, वय नाही, विचार नाही, आहे ना, वय नाही, विचार नाही, लगेच म्हणजे एवढ्या लवकर अरहंत पद कसा कोणाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून त्यांना अरहंत पद लवकरात लवकर प्राप्त झालं. म्हणून काय झालं, धरती कंपायन झाली, धरती कंपित झाली. पूर्वीच्या जन्मामध्ये ते ज्ञानी होते, विद्या भरपूर प्रकारच्या विद्याचा त्यांना अभ्यास होता. म्हणून त्यांना लवकरात लवकर ते अनंत पद प्राप्त झालं. म्हणून ती धरती कंपायन झाली. आणि ब्रह्मदेवांनी सुद्धा शंखध्वनी केला. ब्रह्मदेव वरून शंख फुटतो आणि व आकाशातून दिव्य चंदन चूर्ण मंदार पुष्पाचा त्यांच्यावर वर्षाव होतो. किंवा लगेच एवढ्या लवकर अरहंत पद प्राप्त होणारा फक्त म्हणते नागसेनच आहे. त्यावेळी हिमालयाच्या पायाशी असलेल्या रक्षितल येथे
कोटीशीत अरहंत वास